हाय हॅलो नमस्कार. मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण साऊथ इंडियन स्पेशल सांबार बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आपण 6 चमचे पोह्याचे तुरीची डाळ घेतलेली आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण एक पाव उभा चिरून पातळ कट करून घेतलेला कांदा, शेवग्याची शेंग, आपण लाल मिरची घेतलेली आहे तडका देण्यासाठी, एक वांग कट करून घेतलेले आहे, टोमॅटो, भोपळा, कढीपत्ता, हिरवी 2 मिरच्या कट करून घेतलेल्या, ठेचून घेतलेला लसूण आणि चिंचेचा कोळ घेतलेला आहे. फोडणीसाठी मोहरी, जिरे, आपला काळा मसाला, काश्मीर रेड मिरची पावडर, मीठ, हळद, सांबर मसाला, गरम मसाला आणि कोथिंबीर. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण कुकर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 6 चमच्याची डाळ घेतलेली आहे ती घालून घेणार आहोत आणि ही डाळ आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशी चोळून धुवून घेणार आहोत. आता आपण ही डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे 3 ते 4 पाण्याने. आता आपण त्याच्यामध्ये डाळ शिजण्या इतपत पाणी घालणार आहोत. आता आपण 1 ग्लास भरून पाणी घातलेले आहे. त्याच्यामध्ये आपण सांबर मसाला आहे तो आपण अर्धा चमचा सांबर मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं हे आणि आपण कुकरला झाकण लावून ह्याच्या आपण 4 ते 5 अशा शिट्ट्या करून घेणार आहोत. तुरीच्या डाळीला थोडासा वेळ लागतो. आता आपण भाज्यांना फोडणी देऊन भाज्या शिजत ठेवणार आहोत. त्याच्यासाठी आपण कढई घेतलेली आहे. कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये भाज्या शिजायला घालणार तेल घालणार आहोत. तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालणार आहोत. छान असा तो लसूण परतून घेणार आहोत तेलामध्ये. त्याच्यामध्ये उभ्या कट करून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या, हे दोन्ही छान असं लालसर तळून घ्यायचं त्या तेलामध्ये. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची, अर्धा चमचा मोहरी पण छान अशी तडतडून घ्यायची. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरे छान असे फुलले की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत फोडणीसाठी. कढीपत्ता पण आपण त्याच्यामध्ये छान असा मिक्स करून घेणार आहोत. कढीपत्ता आपला छान असा मिक्स झाला की आपण जे उभा चिरून घेतलेला कांदा आहे आपण तो कांदा घालणार आहोत एक, आणि तो कांदा आपण सर्व त्याच्यामध्ये घालून घेऊन छान असा मिक्स करून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये हलकासा आपण 2 ते 3 मिनटासाठी हा कांदा परतून घेणार आहोत. असं चांगला आणि मोकळा करून घ्यायचा थोडासा कांदा तो. आता आपला कांदा छान असा मिक्स करून झालेला आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो मऊ होतं त्याच्यासाठी आपण टोमॅटो सुरुवातीला घालणार आहोत. त्याच्यामध्ये टोमॅटो घालून झालेलं आहे. हे टोमॅटो पण आपण 1 ते 2 मिनिट छान असं परतून घेणार आहोत तेलामध्ये, हलकंसं मऊ करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण आता उरलेल्या भाज्या घालणार आहोत. आपण जे वांग घेतलेलं आहे कट करून, एक ते वांग झाल्यानंतर आपण किती 2 मिनिट आणखीन त्या वांगाच्या तेलामध्ये परतून घ्यायच्या. प्रत्येकी भाज्या 2-2 मिनिट आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये. त्याच्यानंतर भोपळा घेतलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. पण छान असं त्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. भोपळा छान असा मिक्स करून झाला की आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत आणि हळद घालून झाल्यानंतर पुन्हा आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतरनं ज्या आपण शेंगा आहेत, शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या सर्व आणि छान असं परतून घ्यायचं. त्याच्यानंतरनं आपण आता उरलेले मसाले घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. मीठ घातल्यानंतर टोमॅटो मऊ होतं आणि भाज्या पण शिजल्या जातात. त्याच्यानंतरनं आपण आपला काळा मसाला आहे तो काळा मसाला घालून घ्यायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. काळा मसाला घालून झाला की आपला घरचा की आपण त्याच्यामध्ये सांबार मसाला घालणार आहोत. त्या भाज्यांना पण सांबार मसाला घातल्यानंतर टेस्ट छान येते. त्या भाज्या शिजताना सांबार मसाला घालायचा, त्या भाज्यांना सांबार मसाल्याची टेस्ट छान येते, त्याच्यासाठी सांबार मसाला घालायचा. त्याच्यानंतरनं त्या भाज्या आपण 1 ते 2 मिनिट अशाच परतून घ्यायच्या. परतून झाले की आपण त्याच्यामध्ये एक फुलपत्रेच्या साईजचं आपण एक पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये. आणि ह्या भाज्या आपण झाकण ठेवून ह्या मीडियम गॅसवरती आपण ह्या भाज्या सर्व छान अशा शिजवून घेणार आहोत. मधून अधून आपण झाकण काढून ह्या भाज्या छान अशा हलवून घेणार आहोत. आता आपण झाकण काढून ह्या भाज्या बघा छान अशी उकळी आलेली आहे भाज्यांना. आपण छान अशा भाज्या ह्या थोड्याशा हलक्याशा शिजवून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण परत झाकण ठेवलेलं आहे. आता आपल्या छान अशा भाज्या पण शिजलेल्या आहेत आणि त्यातलं पाणी पण पूर्णपणे आटलं गेलेलं आहे. आपण जी डाळ घेतलेली आहे ती घोटून घेतलेली आहे. आता ती डाळ तुरीची घोटून घेतलेली त्याच्यामध्ये आपण सांबारमध्ये ज्या भाज्या शिजत घातल्या त्याच्यामध्ये ते घालून घ्यायचे आणि छान असं मिक्स करायचं.
मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिंच घेतलेली चिंच घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर ते चिंच घातल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही पाणी घाला. तुम्हाला जर पातळ आवडत असेल तुम्ही पातळ बनवू शकता, पण सांबार हा जास्त पातळ नसतो, तो मीडियमच असतो, असं दाटसर असतो. आता आपण सांबार आहे तो दुसऱ्या गॅसवरती आपण ठेवलेला आहे. आता आपण त्याला फोडणी देणार आहोत. त्याचं फोडणी पात्र ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण फोडणीसाठी तेल घातलेले आहे. तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी छान अशी तडतडून द्यायची. त्याचा मोहरीचा फ्लेवर आपल्या सांबारला येतो. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे छान असे फुलले की आपण सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या लाल 3 त्याच्यामध्ये घालून आपण ते छान अशा हलवून मिक्स करून घेणार आहोत. ते छान असं मिक्स करून झाले की आपण काश्मीरी रेड मिरची पावडर घेतलेली आहे तरीची, ती आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. ही तडक्यासाठी आपण वापरलेली आहे. आणि छान मिक्स करून झाले की आपण त्या सांबारमध्ये तो तडका आपण सांबारमध्ये घालणार आहोत. आणि तडका घातल्या लगेचच आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत, की कारण की त्याची फोडणी त्याला छान अशी बसली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही पाहू शकता आपला छान असा तडका बसलेला आहे. थोडंसं आपण 2 ते 3 मिनिट आपण सांबारला उकळी काढून घेणार आहोत. आता आपण अर्धा चमचा आणखीन सांबार मसाला घातलेला आहे वरतून, त्याचा फ्लेवर त्याला टिकून राहण्यासाठी. अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे, तो त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. वरतून सांबार मसाला घालायला विसरायचं नाही, त्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते. भरपूर अशी कोथिंबीर आणि आपण आता कोथिंबीर घालून छान असं मिक्स करून आपण त्याला 2 ते 3 मिनटासाठी गॅसवर असंच ठेवणार आहोत. आणि छान असं सांबारला एक उकळी काढून घेणार आहोत. आपली ही साऊथ इंडियन सांबारची रेसिपी तयार झालेली आहे. खूप सिंपल आणि सोपी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.